या दगडांच्या ढिगाऱ्यांचा नाश केल्यामुळे माझा मित्र मला राक्षस समजतो. मी एका मित्रासोबत हायकिंग आणि मासेमारीसाठी बाहेर गेलो होतो. जंगलात घालवलेला एक निवांत दिवस. आम्ही एका खडकाळ ओढ्यापाशी पोहोचलो आणि तिथे सगळीकडे दगडांचे छोटे छोटे मनोरे उभे होते. तुम्हाला माहिती आहे ना, लोक तिथे सोडून जातात असे छोटे दगडी ढिगारे. काहींसाठी ती कला असेल, पण माझ्यासाठी तो फक्त कचरा आहे. मी निसर्गाच्या सानिध्यात निसर्ग पाहण्यासाठी येतो, कोणाचे अहंकार प्रदर्शन पाहण्यासाठी नाही. त्यामुळे जे करणे गरजेचे होते ते मी केले. मी ते सर्व दगड पुन्हा तिथे विखुरले जिथे ते असायला हवे होते. मी तिथे असलेला खरा कचरासुद्धा उचलला. मी त्या ओढ्याला पुन्हा नैसर्गिक स्वरूप दिले. पण घरी परतताना माझा मित्र भडकला. त्याने मला अत्यंत उद्धट आणि मूर्ख म्हटले. तो म्हणाला की मी त्या ढिगाऱ्यांमागच्या अर्थाचा आदर करायला हवा होता. पण मी त्याच्याशी सहमत नाही. झाडावर आपले नाव कोरण्यापेक्षा हे काही वेगळे नाही. हे तर एक प्रकारे ग्राफिटी सारखेच आहे. मी ते फक्त तोडले नाहीत, तर मी काळजीपूर्वक ते दगड पुन्हा जागेवर ठेवले. जर तुम्हाला दगडांचा तोल करायचा असेल, तर ते तुमच्या घराच्या व्हरांड्यात करा. निसर्गाला निसर्ग राहू द्या. आता सांगा, यात चुकीचं मी आहे का?